Hallelujah. माझ्या प्रियांनो, चला आपण सर्वजण जिवंत परमेश्वराची आराधना करूयात. कारण तो म्हणतो तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, संपूर्ण सृष्टीचा मी करता आहे, मी पिता आहे, मी तुमचं सर्व रक्षण करणारा परमेश्वर मी आहे. आपण सर्वजण त्याची आराधना करूया, त्याला उंचावूयात माझ्या परमेश्वर आणि आपले सर्व भार त्या जिवंत परमेश्वराची टाकूया. धन्यवाद तुझे आभार. सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको संकट आले संपूर्ण पृथ्वीवर या संकटातून वाचवणारा परमेश्वर फक्त तूच आहे. कारण तूच आमचा सहारा आहेस. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. आहा हा हा हालेलुया, आहा हा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया. धन्यवाद आम्ही आमचं तन मन धन सर्व तुझ्या स्वाधीन करतो. कारण तू आम्हाला तुझ्या हाताने बनवलेच परमेश्वर. आम्ही तुझ्या आमची रचना आहोत परमेश्वर. तुला धन्यवाद बाबा. Thank you, मला Master. उंचावतो. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा
परमेश्वरा आम्ही परमेश्वरा आम्हाला वाट पाहतो सहाय्य कर कारण ते शेवटचे दिवस तो किनारा आमचं येते माझ्या राजा धन्यवाद तुला उंचावतो परमेश्वरा तुझ्यामध्ये आम्ही तुला जडून राहण्यास आम्हाला मदत करतो अब दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना अब दूर नहीं है किनारा धीरज को Thank you, Lord Jesus. Thank तू आम्हाला you, Lord. परमेश्वर या पृथ्वीमध्ये Thank you, परमेश्वर आम्ही एकटे Jesus. असे नाहीये राजा तर Thank तुझं you, वचन Master. सांगतो परमेश्वर तू आम्हाला Thank you, कधी Jesus. अनाथ असं Thank you, सोडत Lord. नाही Thank you, Jesus. कोणतीही परिस्थिती असू दे प्रत्येक Thank you. परिस्थिती आमच्या सोबत आहेस प्रभूजी धन्यवाद. तू आमचं रक्षण करतास Yes, राजा Master. म्हणून तुला उंचावतो परमेश्वर Yes, Lord. धन्यवाद देतो Thank you, राजा Jesus. तू महान आहेस प्रभूजी Thank you, इथून Master. पुढची पूर्ण वेळ काळ तुझ्या सानिध्यात सोडून प्रभूजी ही प्रार्थना विनंती येशूच्या नावात मागतो Amen. प्रेज द लॉर्ड या आपण आज सर्वजण मिळून आता देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावूया आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर नीरज दास आहेत आपण सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करूया Praise the Lord. देवाची स्तुती असो Once again, this Sunday, we all hear what God's words is for us. पुन्हा एकदा आजच्या रविवारी आपण देवाच्या वचनाकडे वळूयात आणि पाहूया की परमेश्वर आपल्याशी काय बोलू So इच्छितो. let us close our eyes, my dear people. आपण सर्वजण डोळे बंद करूयात माझ्या Just look to प्रियानो God. आणि देवाकडे पाहूया What God has kept for this day. आजच्या दिवसासाठी परमेश्वरने काय ठेवले And we pray that God, you reveal us what you have kept for me today. आणि आपण प्रार्थना करूयात की प्रभू तू माझ्यासाठी आज काय ठेवले ते तुम्हाला प्रगट कर Precious loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या Once again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो Lord, you're so wonderful, Lord. प्रभू तू फार अद्भुत परमेश्वर You're so wonderful, Lord. अद्भुत आहेस प्रभूजी You're so great. तू खूप महान परमेश्वर There's आहेस no one like you. तुझ्यासारखा खरंच कोणी नाही प्रभू We exalt your name. तुझ्या नावाला मी उंच You are the करतो. King of Kings and the Lord of Lords. तू राजांचा राजा तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद येशू As we come and we pray and all the pastors, evangelists, apostles, the teachers, bishops, your mind, the children, and the ministry, we bless them in the name of Jesus. प्रभू आता आम्ही सर्व पाळक याजक शिक्षक सुवार्तिक संदेशले बिशप त्यांची पत्नी त्यांचे लेकर पूर्ण सेवकाई प्रभूचे आम्ही आशीर्वादित करतो येशूच्या Oh, नावात. thank you, Father. धन्यवाद We पिता also परमेश्वर. pray for our land, Lord. Open our door that we may have our own line very soon, oh Father. आणि प्रभूजी आता आम्ही आमच्या चर्चच्या जागेसाठी प्रार्थना करतो लवकरात लवकर तू द्वार उघड आणि तू कार्य कर And I know all many things we have done it, Lord. We have spoken to the owner and we have seen the land. I know, Lord, now you will raise the fund for our church land, oh Master. आणि परत अनेक गोष्टी आम्ही केलेत प्रभूजी जसं आम्ही मालकालाही भेटलो जागाही पाहून आलोय प्रभूजी आणि आता लागणारा सगळा पैसा परमेश्वर तू उभारून आमचा विश्वास आहे Thank you, Master. धन्यवाद Now speak to us, Lord. प्रभू आता तू आमच्याशी बोल Reveal us प्रगट कर the relationship, oh Father. नातं प्रभू Because we are all learning about the Holy Spirit, oh Master. And the Holy Spirit reveals us and testifies that the relationship between us and you, oh Master. कारण प्रभू जसं आम्ही विषय शिकत आहोत की पवित्र आत्मा आणि फक्त पवित्र आत्माच आमच्यातलं आणि तुझं नातं परमेश्वर तू आम्हाला प्रगट करू शकतो Help us, Lord. आम्हाला मदत Holy कर Spirit, teach us. पवित्र आत्मा आम्हाला We शिकव all are ready to learn. आम्ही सर्व तयार आहोत शिकण्यासाठी Thank you, Father. धन्यवाद पिता Psalms परमेश्वर 126, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव येरुशलेम मध्ये असते Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर We pray for all the
सर्व प्रार्थना विनंतीसाठी प्रार्थना करतो. सर्व प्रार्थना विनंती येशूच्या नावामध्ये We must उत्तर be in मिळते. agony that every prayer must be answered in Jesus' name. त्या प्रत्येक प्रार्थनेच्या विनंत्या सर्व त्रासात व वेदनातून भरून लिहिल्या त्या प्रत्येकाला उत्तर मिळतं. Thank you. धन्यवाद प्रभू. Believe the answer of prayer. आम्ही विश्वास ठेवतो की परमेश्वर तू प्रार्थनेला उत्तर In देतो. Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. So how many want to receive the blessings from the Lord? तर किती जणांना देवापासून आशीर्वाद स्वीकारायचे आहेत? Amen. So we all need the blessings and healings and deliverance from the Lord Jesus. तर आपल्या सर्वांना प्रभू परमेश्वरापासून त्या ठिकाणी आशीर्वाद, आरोग्य आणि सुटका हवी आहे. Just during the years to 40 to 45 minutes, then we'll have the first Sunday of the May. We'll be having the breaking of bread. So don't be eager to go. Just wait. Because after the word, there is a breaking of bread for you also. तर माझ्या प्रियांना आता फक्त 40 ते 45 मिनिटं देवाच्या वचनाकडे कान लावा आणि त्याच्यानंतर आज पहिला जो रविवार आहे आठवड्याचा तर त्यासाठी आपलं प्रभुभोजन देखील आहे. तर जाण्याची घाई करू नका. तर पूर्ण This is the double blessings. One, the blessings from the word of God, and again to the breaking of bread, you will receive the blessings, healings, and for your body, my dear people. आणि आशीर्वाद जे आहे तुम्हाला दुप्पट रीतीने मिळत आहे कारण की अगोदर त्याच्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित होता आणि नंतर प्रभुभोजनाद्वारे. Hallelujah. Amen. So, my dear people, I believe the last week we have learned from the depth, my dear people, what God wants to reveal us. The Spirit has revealed us and how we have a relationship with God. आणि माझ्यापर्यंत आपण गेल्या आठवड्यात शिकलो होतो की किती खोलवर आपलं नातं प्रभू परमेश्वरावर असलं पाहिजे आपण ते शिकलो Amen. So होतो. we have to, from the Romans 8:16, we have taken the word. आणि रोमकरास 8:16 मध्ये आपण वचन घेतलं होतं. Amen. The Spirit Himself testify that our spirit that we are the God's children. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. Amen. And Amen. John chapter 1, John 3:24 also says, आणि 1 योहान 3:20 सांगतं 3:24. सॉरी 1 योहान 3:24 Now सांगतं we are who keep His commandment abides in Him, and He is in Him, and by we know that He abides in us by the Spirit whom He has given us. That is the word of the Lord, my dear people. आणि 1 योहान 3:24 सांगत आहे की त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो व तो त्या माणसाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. Oh, hallelujah. Amen. Amen. So, my dear people, the last week we have learned the relationship, my dear people. जसं आपण गेल्या आठवड्यात शिकलो नात्याबद्दल. Amen. Amen. So, a little bit depth we have learned from how from the Zacchaeus he reached to the gospel. That means the relationship. He needs the salvation, my dear people. जसं आपण जक्क्याच्या जीवनातून शिकलो माझ्या प्रियाने की त्याला तारण हवं होतं आणि आपण त्याच्या जीवनातून शिकलो. Amen. From the Ephesians 1:13 to 14 we have read, my dear people, last week. आणि आपण गेल्या आठवड्यामध्ये इफिसकरास पत्र पहिला अध्याय 13-14 वाचलं Amen. That होतं. was in Him also who have heard the word of the truth, the gospel of your salvation, believed in, we have sealed with the promised the Holy Spirit. आणि ज्या प्रकारे आपण त्यात पाहिलं होतं की सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्यावरसाठी शिक्का Amen. And I मारला. spoke, my dear people, how the Luke chapter 19, the Zacchaeus was eager to meet Jesus, my dear people, the relationship. He wanted the gospel. Amen. And that was, my dear people, I spoke more thing about, I'll go more further about how more depth we can learn about how the Holy Spirit testifies the relationship with God. आणि माझ्या प्रियानं लूक 19 अध्यायामध्ये आपण म्हणजे शिकलो होतो की जक्क्याच्या जीवनातून त्याला सुवार्ता हवी होती आणि तो किती आतुर होता परमेश्वरासाठी. त्या Amen. ठिकाणी. And that was in 16th verse in the Romans chapter 8:16 says the Spirit Himself bear the witness with our spirit that we are the children of God. आणि रोमकास 8:16 प्रमाणे जो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर तो साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. Amen. So now today, my dear people, we'll move more ahead, my dear people. How our relation should be, my dear people. तर आता आपण अजून थोडेसे पुढे जाणार आहोत की आपलं नातं कसं असलं Amen. पाहिजे. Because many a times we not know how our relation should be built, my dear people. We need to understand how the Holy Spirit helps us and reveals us that we are His children, my dear people. आणि आपल्याला कधी माहिती नसतं की आपलं परमेश्वर नातं आपण कसं बांधलं पाहिजे पण पवित्र आत्मा आपल्याला तो प्रगट करतो. Amen. So we'll go more deeper today as the word of the word. We have taken the word that same in Romans 8:16. The Spirit Himself bear the witness with our spirit that we are the children of God. आणि रोमकास 8:16 प्रमाणे तेच वचन घेऊन पुढे जाणार आहोत की तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. Amen. Now we'll open our Bible to John chapter 15, 1 to 8, my dear people. तर योहान 15 1 ते 15 पाहणार Amen. आहोत. Now we'll in this chapter specifically how we can see Jesus speaks
in a parable, my dear people, about the vine and the branch, my dear people. आणि आता याच्या वचनामधून आपले येशू ख्रिस्त या दाखल्याद्वारे आपल्याला शिकवत आहे की द्राक्षवल आणि फाट्याबद्दल. Amen. That's in John chapter 15 verse 1. He says, I am the vine and my father is a vendress, he says. आणि म्हणून योहान 15:1 काय सांगते की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. Oh, hallelujah. Amen. Amen. Now, my dear people, we'll try to understand what Jesus is want to speak to us. आणि आता माझ्या प्रियानं आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की येशू आपल्याशी काय I बोलत mean, आहे. he clearly he says, I am the vine. काय सांगते, स्पष्ट सांगते की मी द्राक्षवेल Amen. आहे. And indirectly he says, my father is a vendress, he says. आणि तो स्पष्ट सांगत आहे की माझा बाप जो आहे तो माळी आहे. Amen. Now, between vine and vendress is between something is there that we should learn, my dear people. आता माळी आणि द्राक्षवेलामध्ये काहीतरी आहे, आपल्याला ते शिकायचं. Amen. What is that, my dear people? आणि ते काय आहे? Amen. And why he says, my father is a vendress, he says. आणि असं का म्हणाले येशू की माझा बाप त्या ठिकाणी माळी आहे. Amen. Now he's comparing, my dear people, his relationship with the father, my dear people. आता या ठिकाणी येशूचे जे नातं पित्याबरोबर आहे त्याची तुलना करून Amen. सांगत And आहे. with that, my dear people, with us also, he will make us, reveal us, the Holy Spirit will reveal us the relationship between Jesus, us, and the Father, my dear people. आणि अशाच प्रकारे माझ्या प्रियानं पवित्र आत्मा आपलं येशू बरोबरचं आणि पित्याबरोबरचं जे नातं आहे ते आपल्याला Amen. प्रकट And we करतो. understand in the second verse. आणि दुसऱ्या वर्षात आपल्याला समजतं ते. Amen. Every branch in me, see that, my dear people. Now wine is there, the vendress he says, and now there he says every branch. Now in that does not bear fruits, it takes away, and every branch which does not bear fruit prunes that may bear more fruits. This is the word of the Lord. आणि दुसऱ्या वचनात अगदी स्पष्ट सांगतो, जसं पहिलं सांगितलं की द्राक्षवेल आणि माळीबद्दल सांगितलं, तसंच याच्यामध्ये आता एक फळाबद्दल सांगितलेलं आहे की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ Oh, करतो. hallelujah. Amen. Amen. That means each and every person has to grow or has to bear fruits in his life. म्हणून माझ्या प्रियानं प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या जीवनामध्ये स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये फळ दिसले Amen. That is पाहिजे. why clearly Jesus, I am the true wine and my father is winedress, he says. आणि म्हणून स्पष्ट सांगितलं की मी खरा द्राक्षवेल आणि माझा बाप माळी आहे. Amen. Is a winedresser means my dear, you know what the winedress does the work, my dear people. तुम्हाला माहितीये की माळी काय काम करतो. Amen. And says the branch. Now we are the branch, my dear people. आता आपण फाटा आहोत माझ्या Amen. प्रियानं. Now he आणि says every branch in me, म्हणजे येशू मध्ये it does not bear fruits, he takes away. म्हणजे काय Hallelujah. सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला, आपण फांदी आहोत किंवा फाटा आहोत आणि येशू मध्ये जर आपण फळ नाही दिलं तर तो आपल्याला काढून Amen. टाकणार. That means if we don't have the spirit of God, जर आपल्यामध्ये देवाचा आत्मा नसेल amen, we cannot grow or we cannot bear fruits, my dear people. तर आपण आपली प्रभूमध्ये वाढ पण होणार नाही किंवा आपण फळही Or देणार we नाही. cannot become a blessings to others. That is the fruit, my dear people. आणि जे फळ म्हणजे की आपण दुसऱ्यासाठी आशीर्वादही बनणार नाही. Amen. That is, if you are not in Jesus, that was Jesus said, if that vine is not, the branch is not attached to the vine, it will not bear fruit. As simple, my dear people. आणि म्हणून अगदी सोपं आहे माझ्या फ्रेंडची, फाटा जो आहे जो ते द्राक्षवालीला जर जडलेलंच नसेल तर ते फळ The देणारच same नाही. way, when in our spirit, our God's spirit is not attached, my dear people, it not come, will not understand the relationship of God, my dear people. आणि म्हणून माझ्यापर्यंत तसंच अगदी सोपं आहे की जर आपल्या आत्म्याबरोबर जर देवाचा आत्मा जर जुळलाच नाही तर आपण फळ देऊ शकत Amen. नाही. That is why he says it does not bear fruits. He takes away. He takes away. That means it like no relationship, my dear people. आणि म्हणून स्पष्ट सांगितलं की जसं जो फळ म्हणजे नाही का जो माझ्यामध्ये राहतो, जो फाटा जो फळ देतो त्याला तो काढून टाकतो. Amen. And every branch that does bear fruits, he prunes. Hallelujah. आणि तो काय म्हणतो की जे प्रत्येक फळ देणारा फाटा आहे तो त्यांची साफसूफ करतो. साफसूफ करतो, कारण का त्यांनी जास्त अजून फळ देवा. Amen. Now if you attach, as simple as he will tone your life, he will build your life with unwanted things, everything, he clean you, everything. Why? It's not that like he doesn't like you. He says that you may bear more fruits. That is the Spirit of God says, my dear people. आणि देवाचा आत्मा सांगतो माझ्या प्रियानं, आपण ज्यावेळेस फळ देणारे बनतो, त्याच्या प्रभूमध्ये वाढणारे ज्यावेळेस बनतो, त्यावेळेस आपली तो छाटणी करतो, आपल्याला स्वच्छ करतो, आपल्यामध्ये जे नको असलेल्या प्रत्येक गोष्टी तो काढून टाकतो. He removes everything. तर सगळं काही काढून टाकतो. So if I want to go more detailing, my dear, but how it works. So if you go into the Acts chapter 2,
तर आपण जर स्पष्ट जर पाहिलं तर प्रेषितांच्या कृत्य 2 I अध्यायामध्ये mean, you all know on the day of Pentecost, 120 people were gathered on the upper room, and the Holy Spirit came, and they all filled with the Holy Spirit. आणि पेंटेकॉस्ट दिवस तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की त्या ठिकाणी माडीवरच्या खोलीत 120 लोक जमले होते. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले Amen. गेले. They all were filled with the Holy ते Spirit. सर्वजण पवित्र आत्म्याने भरले गेले. Amen. आमेन. Praising God, having favor with all the people, one another, and they added church daily in the where being saved. That was the second chapter, last verses 47. आणि Acts प्रेषितांचे 2:47. कृत्य 2 अध्याय आणि शेवटचं वचन सांगत आहे की सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असत. Why? Because they all were baptized, and in the middle of all the verses, you can read how it happened. They filled. Then they all who gladly received him were baptized, and about 3,000 were added in the mid verses, my dear people, and they were all praising to God, my dear people. आणि याच्या अगोदरचे सर्व वचन जर तुम्ही वाचून पाहिलं त्यात समजेल की तुम्हाला ते सर्व पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने भरले गेले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्याच्यानंतर 3,000 लोकांचं त्या ठिकाणी तारण झालं. ते सर्व तुम्ही वाचू Amen. शकता. And in the 46 verse, they continually and daily with one accord they were praying in the temple and with the breaking of bread. आणि 46 वचन सांगतं की ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत आणि घरोघरी ते भाकर Amen. होत असत. Now they all were filled with the Holy Spirit on the day of the Pentecost. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. Amen. Now Peter, John, they went together to the temple. Now that was Bible says it was a hour of prayer of the 9th hour. आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं की पेत्र आणि जो योहान आहे 3ऱ्या प्रहरी ते प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले. Amen. Now after they were filled with the Holy Spirit, they went the 9th hour. They went to the temple. That was the worship time, my dear people. आणि जे असते आराधनेची वेळ ते असते 9व्या तासाला त्या ठिकाणी गेले होते माझ्या Amen. प्रियाने. They were prayer go offer the prayer in the temple. आणि मंदिरात ते प्रार्थना अर्पण करण्यासाठी गेले होते. Now there when they went there, what happened now? आता जे असते त्या ठिकाणी गेले Before the काय झालं? temple, the beautiful gate, we have read, we have evangelized many a times this chapter, but again, what the Spirit of God want to reveal us, we'll see, and what Peter and John does there, and what he want to explain to us, the relationship we can see. तर माझ्या प्रियानं आपण नेहमी पाहतो हे वचन आपण अनेक वेळेला वाचलेलं देखील आहे. पण या ठिकाणी आपल्याला देवबापा वेगळं प्रगटीकरण देते की पेत्र आणि योहान ज्या मंदिरात जात होते सुंदर नावाच्या दरवाजाजवळ त्या ठिकाणी त्यांनी काय केलं. Amen. Now Bible says a certain lame man from the mother's womb, not from he has some problem or met an accident, he is for the lame, but he was from the mother's womb. He was carried, whom he had daily at the gate of the temple, which is called a beautiful gate, and asked alms from those who were entered to temple. आणि मग तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला, जन्मापासून म्हणजे त्याचा कोणाचा अपघात वगैरे असं काही नाही, मध्यंतरी त्याला काही पायाला त्रास झाला असंही नाही, पण तो आईच्या उदरात होता तेव्हापासून तो पांगळा होता. He might be like from the childhood, he might be sitting there and begging no work, nothing he cannot do, and he used to sit before the temple and ask the alms, my dear people. आणि कदाचित तो त्या ठिकाणी लहान असताना पासूनच तो जन्मापासून तिकडे बसला असेल, तो भीक मागत असेल, आपल्याला माहिती नाही कदाचित त्या ठिकाणी कधी Mother said, now how many years we should take care. Now come on, you do that. He might, somebody says, come on, take me before the temple, then I can ask the money from the people. आणि कदाचित आईने पण सांगितलं आम्ही किती तुझं पालन पोषण करणार, मग तो स्वतः म्हणत असेल की मला मंदिराच्या इथे बसवा, असंही बहुतेक घडलं असेल. I'm assuming it, my dear कदाचित people. But he was in that near the beautiful gate, my dear people. He was not inside, but outside the gate. म्हणजे मी काय सांगतोय की या ठिकाणी जो पांगळा मनुष्य होता तो मंदिराच्या आत नव्हता, पण तो मंदिराच्या बाहेर होता. Amen. Looking to the people, not looking to the God. म्हणजे तो मनुष्याकडे पाहत होता, देवाकडे पाहत But नव्हता. I believe somewhere he might be saying I have been today because the curse has fallen upon my life. That is why he might be hurted. He cannot enter the temple, or he cannot pray, or many other reasons, my dear people. That is why he might be outside the gate of the temple. आणि तो कदाचित मंदिराच्या बाहेर बसण्याचं एक कारण असू शकतं की त्याला असं वाटतं की मी जन्मापासून पांगळाच आहे, हा माझ्यावरती एक श्रापच आहे. कदाचित तो मनातून दुखावला गेला असेल म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत असेल, किंवा असं अनेक कारण पण असतील There is no solution to my body. की त्याला असं वाटलं की आता माझ्या
शरीरासाठी कोणताच मार्ग No, नाही no राहिलेला. medication is की there. आता कोणतंही औषध नाही राहिलं. I mean, he might be done all the medication. Now, the last, like, is there nothing in this body? Will be having nothing to do. Only the body can only ask. He can beg, my dear people. आणि कदाचित त्यांनी सर्व औषध उपचार करून पाहिले असतील पण त्याला कुठेच गुण आला नसेल. त्याला वाटलं असेल आता माझ्याकडे फक्त एकच उपाय राहिला ते म्हणजे भीक मागणे. मी आता बरं होणार नाही. Amen. That is why the relationship was not there. That is why he could not enter into the temple. I believe, my dear people. आणि मी असा विश्वास बाळगतो माझ्या प्रेरणा त्या ठिकाणी त्याचं नातं देवाबरोबर नव्हतं म्हणून तो कदाचित मंदिरामध्ये तो प्रवेश केला Amen. नाही. That is why Bible says Peter and John, that 9th hour, they came to the temple आणि for म्हणून prayer. बायबल सांगतं की पेत्र आणि योहान त्या ठिकाणी 9व्या तासाला ते प्रार्थनेसाठी प्रार्थनेच्या वेळेस ते मंदिरात आले. Amen. Now, after the Pentecost, आणि पेंटेकॉस्ट दिवसानंतर I mean, when the Holy Spirit, that within the few hours, आणि काही तासांनंतर before the Pentecost, what you all know, after the Pentecost, the Holy Spirit came. What we are revealing, how the Holy Spirit makes us testify the relation that we are speaking, my dear people. आणि पेंटेकॉस्ट दिवसाच्या अगोदर काय घडलं त्याच्या नंतर काय घडलं आपण त्या गोष्टी या ठिकाणी प्रगट करत आहोत. Amen. Now, here clearly says, who seeing Peter, that means that man, Peter and John, about into the temple, asked for alms, he says. आणि म्हणून त्या ठिकाणी वचन सांगत आहे की पेत्र व योहान त्या ठिकाणी बरोबर प्रार्थनेच्या वेळेस ते मंदिरात जात होते. Amen. Third verse. तिसरं वचन सांगतं पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. He started begging there. त्या ठिकाणी तो भीक मागू लागला. Amen. आमेन. As they saw Peter and John, he started asking. जसं त्याने पेत्र व योहानाला पाहिलं तो भीक मागू लागला. Amen. With that expectation that somebody is coming, they will put something on my hand, my dear people. आणि तो असा अपेक्षा बाळगत होता की चला कोणीतरी येत आहे ना आता ते मला काहीतरी दान देतील. Something coins they will put into my काही ना काही ते नाणं माझ्या हातामध्ये नक्कीच into my देतील. vessel or into my hand, my dear people. हातात किंवा त्याचे काही भांड असेल त्याच्यामध्ये. Amen. And now fixing his eyes on him with John, Peter said, "Look to us." तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला आम्हाकडे पहा. He was seeing Peter and John. आणि तो त्या ठिकाणी पेत्र योहानकडे पहिलं पाहत होता. Peter and John, he said, "Look to us." आणि मग पेत्र व योहान त्याला म्हणतात की तू आमच्याकडे पहा. That means they heard. Amen. He begged to Peter and John. याचा अर्थ त्यांनी ऐकलं की ते पेत्र व योहानाला भीक मागत आहे. Amen. ते येत आहे मंदिरात आणि ते भीक मागायला तो सुरुवात केलं त्यांनी. मला पैसे द्या. Amen. That's what says fixing his eyes. म्हणून काय की त्यांचं लक्ष त्यांनी तिकडे लावलं, नजर लावली. कुणावर लावलं? पीटर अँड जॉन वर लावलं. पण he doesn't know that they were experienced the Pentecost in their lives. पण त्याला हे माहिती नव्हतं की ते दोघं जे आहे त्या ठिकाणी पेंटेकॉस्ट दिवसाचा त्यांनी अनुभव घेऊन आलेले त्यांच्या जीवनात. आत्ताच ते अनुभव घेतलं आणि मंदिरात येत आहे. Oh, hallelujah. Amen. Just now, few hours back, he doesn't know. त्याला But fixing his eyes upon them, he was asking or begging, my dear people. आणि त्या ठिकाणी त्याला हे माहिती नव्हतं काही तासांपूर्वीच ते अभिषेकाने म्हणजे पेंटेकॉस्ट दिवशी ते भरून आलेले आहेत आणि फक्त तो त्यांच्याकडे काहीतरी नाणं पाहिजे हे हिशोबाने त्यांच्याकडे पाहत होता. Amen. इथून काहीतरी तो मागायचा म्हणून मागत होता की मला काहीतरी द्या. But Peter and John, when they fixing their eyes, what they looking to? That man. Hallelujah. आणि त्यालाकडे तर फक्त पैशासाठी तो त्याच्याकडे पाहत होता पण पेत्र व योहान त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते? कुठल्या दृष्टीकडून पाहिलं? खूप दिवस त्यांनी पाहिला असेल त्याला Yes. बसलेला. पण आता कुठल्या दृष्टीने ते पांगळा माणसाला तो बघत होता. Amen. Hallelujah. Are you understanding? तुम्हाला समजतंय माझ्या प्रियानं खूप अद्भुत आहे हे. Amen. Many a times we read, but today something the Holy Spirit want to reveal us, my dear people, something to teach us. अनेक वेळा आपण माझ्या प्रिय वचन वाचलेलं आहे पण आज पवित्र आत्मा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी तो प्रगट करत Amen. Many आहे. a times they went to the temple, but now here it says, fixing the eyes. The man seeing them. Here, Peter and John fixing the eyes. Never had, I believe, they had fixed their eyes upon anybody. But now, after the Pentecost, they fixed their eyes upon that lame man. या अगोदर पेत्र व योहान कितीतरी वेळा मंदिरात गेले असतील त्यांनी पाहिलं पण असेल पण त्यांनी त्यावेळेस तसं नव्हतं पाहिलं. आणि या ठिकाणी जसं भिकारी व्यक्ती त्या ठिकाणी पेत्र व योहानाला पाहत होता आणि पेत्र योहान त्यांच्यावरती निरखून पाहिलं. की त्यांनी सांगितलं त्यांनी स्वतःने भीक टाकलं असेल पेत्र योहानने. We don't know. आपल्याला I'm माहित just saying, नाही. my dear people, because that temple they are going, that they are going for the prayer. They put the 10 times. How many times they put? We don't know. But why this time? Bible says
says, and fixing his eyes on him with Peter and John, say, look at us. This time he says, माझ्याकडे तर काही नाहीये. You just look for me, he says. कदाचित या अगोदर त्यांनी अनेक वेळा दान धर्मही केला असेल, बरेच वेळा ते मंदिरात जाताना त्यांनी पाहिलं पण असेल, पण यावेळेस त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं माझ्याकडे काही नाही, पण माझ्याकडे तू निरखून कारण पहा. आता जे आहे पहिल्यापेक्षा जास्त आहे. आमेन आमेन. Hallelujah. Amen. That is why he said, look to us. म्हणून तो म्हणाला की आम्हाकडे पहा. Amen. Amen. When you have the Holy Spirit, my dear people, when you know the power of the Holy Spirit, the relationship with the God, you will always do something supernatural things, and the Holy Spirit does from through you that you testify. God is alive, and the relationship with God, my dear people. आणि माझ्या प्रिय, ज्यावेळेस तुम्ही ते पवित्र आत्म्याने भरलेले असतात त्यावेळेस तुमच्यामध्ये काहीतरी अलौकिक गोष्टी तुमच्याद्वारे ते घडत असतात. You know? Here what happened now? Very, very deep things there. आता या ठिकाणी काय घडलं, फार खोलवर गोष्टी आहेत या. Amen. Now, he gave them the attention. Now that man gave the attention, expecting that he will receive something from them. आता तेव्हा त्या व्यक्तीने काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. ना पीटर अँड जॉन वेगळ्या दृष्टीने बघत होते, आणि हे असं वाटलं त्यांना की आता ते मला काहीतरी देणार आहे. हालेलुया. टू ऑपोजिट साइड्स, माय डियर पीपल. दोन विरुद्ध बाजू माझ्या प्रियांनो. आणि त्या ठिकाणी तो भिकारी व्यक्तीला असं वाटत होतं की आता मला काहीतरी नक्कीच मिळणार आहे. Amen. That is why in the world also, when we speak, the world will not understand, my dear people. When we speak in the spirit, we understand it is a spiritual realm. But people want, when they speak, it speaks something, they are in the natural, my dear people. म्हणून माझ्या प्रिय, जसं आपण पण बोलत असतो जगामधली व्यक्तीला आपण जसं पाहतो की आपण त्यांच्याशी बोलताना आपण आत्मिक गोष्टींद्वारे बोलतो, त्या आत्मिक गोष्टी असतात, पण ते लोक समजून घेत नाही, कारण जगातली गोष्टी ते जगिक प्रमाणे ते बोलतात, नैसर्गिक बोलतात, नैसर्गिक बोलतात है ना. आणि नैसर्गिक नेहमी सरळ जगाच्याच गोष्टी नेहमी बोलत असतात. पण इथं पीटर आणि जॉन आत्मिक गोष्टी प्रगट करायचं होतं. समथिंग डीप रेव्हलेशन यू वॉन्ट टू स्पीक, माय डियर पीपल, अँड टू शो what had happened there, it will happen here also. Hallelujah. आणि काहीतरी खोलवर असं प्रगटीकरण त्यांना प्रगट करायचं, त्यांना दाखवायचं होतं की जे पवित्र आत्मा ते भरून आले ते त्यांना तिथे सादर करायचं. कारण ते फायर मध्ये होते. आमेन. Amen. With fire. ते Hallelujah. एकदम आवेशात आगीने भरलेले होते. Amen. आमेन. And he gave them attention, expecting to receive something from them. आणि त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. He understood what that man was want. आणि त्यांना समजले त्या व्यक्तीला काय पाहिजे. But what Peter answered? पण पेत्राने काय उत्तर दिलं? Amen. He asked something supernaturally answered to that man. काहीतरी अलौकिक उत्तर त्या ठिकाणी पेत्राने त्या व्यक्तीला दिलं. Amen. In the world also, if somebody asked you, you said, जा माझ्याकडे काही नाहीये. We say that way. Hallelujah. जगात आपल्या कोणी मागितलं आपण काय म्हणतो, माझ्याकडे काहीच नाही, जा. माझ्याकडे काही नाहीये. We say like that. आपण असं बोलतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे असतं पण आपण देत नाही. Hallelujah. That's what Peter says. Silver and gold I do not have, but what I have I will give you in the name of the Lord Jesus of Nazareth, he says. आणि मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. चालू लाग. Amen. Amen. आमेन. माझ्याकडे काही नाहीये. I don't have anything silver or gold. I don't have anything. I come with empty hand, he said. आणि काय म्हणाला पेत्र, माझ्याकडे सोनं रुपये काहीच नाही, मी तर रिकाम्या हाताने आलेलो आहे. पण what he says, more precious than silver, gold I have, I will give you that, he पण says. काय म्हणाला पेत्र दुसऱ्या शब्दांमध्ये की माझ्याकडे सोने रुपयापेक्षाही काहीतरी जास्त मौल्यवान आहे, मी तुला ते देतो. दुनियाच्या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त जे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हालेलुया. My dear brothers and sisters, we have to know what we hold today in our lives. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्याला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की आपण काय धरून ठेवलेलं आहे. It is very simple to say, the time is there, come on, prepare yourself, pray the time, pray. But my dear people, its example is set for everyone. तर हे बोलायला फार सोपं आहे माझ्या प्रियांनो, प्रार्थनेची वेळ आहे, हे करा ते करा, पण आपल्यासाठी एक उदाहरण ठेवलेलं आहे. एक काळात प्रार्थना करायचं सगळं करणारच आहे, कारण सगळं बंदच आहे.
and you're preparing. But when the lockdown opens, म्हणजे आता तर सर्व लॉकडाऊन आहे, बंद आहे, तर आपण सर्वांना वेळ आहे, बरोबर आपण प्रार्थना करणारच आहे. है ना, करतो कोण नाही करत, we don't know, but we are praying. But after lockdown, what we speak, what we tell, are we applying for ourselves, or it's only for just a temporary time because you are in that situation, my dear people. तर माझ्या प्रिय लॉकडाऊन उघडेल त्याच्यानंतर मग काय असणार, की आपण आता फक्त बोलणारच होणार आहोत का आपण स्वतः आपल्या जीवनासाठी लागू करणार आहे. खरी म्हणजे परीक्षा त्यावेळी आहे की आपण कधी म्हणजे त्यावेळेस काय करणार आहोत. कारण पेंटिकॉस्ट झाल्यानंतर पीटर जेव्हाने वेगळ्या गोष्टी बोलले. Amen? आमेन. आपण पण लॉकडाऊन मध्ये असताना आपण काय बोलतो, आपण बाहेर निघल्यानंतर की आपण आपल्या कामाला लागतो, आपण म्हणतो मला चर्चला वेळ नाही का, आपण अजून काय कारण आपल्याला पण सांगतो. वी कॅन गिव्ह मेनी रिझन्स माय डे आफ्टरवर्ड बिकॉज यू से दिस 1.5 months वी डोंट हॅव वर्क, सो मेनी आय हॅव टू गो, आय हॅव टू डू दिस. No, my dear people, that is the testing time will come for everyone. आणि माझ्या प्रियानं खरी आपली परीक्षेची वेळ जी आहे ती नंतर येणार, जसं लॉकडाऊन उघडेल त्यावेळेस परमेश्वर आपल्याला पारखून पाहणार आहे की आपण आता काय करतो, फक्त कामांना महत्व देणार आहे किंवा आता आपण ज्या प्रकारे प्रार्थना करत आलोय तीच प्रार्थना आपण जे ठेवणार आहे. तुम्ही प्रार्थना केले तिकडं 40 दिवसात, खूप लोकांनी 40 दिवसाचं खूप मंत्र सांगितले. येस, इट्स गुड, ऑल 40 days एव्हरीथिंग, बट इन that 40 days आर यू अप्लाइंग आफ्टर that 40 days what that God will see, my dear people. परमेश्वर काय पाहणार आहे की तुम्ही 40 दिवसांबद्दल सर्वजण बोललेले तर आहात, ठीक आहे, पण आता हे 40 दिवसांनंतर तुम्ही जे काय स्वतःच्या जीवनात लागू करणार आहात का ते बघणार आहे परमेश्वर. तुम्ही हे पाठीमागे लागणार का, मला आता कमवायचंय का मला आत्मिक गोष्टीमध्ये जास्त वाढायचंय. हो, हालेलुया. आमेन. इथं पीटर आणि जॉन ते वाढलेले दिसले. हालेलुया. ते म्हटले आमच्याकडे सोनं आणि चांदी नाहीये, वी डोंट हॅव सिल्वर अँड गोल्ड अँड सिल्वर इज से. म्हणून तर काय म्हणाला की आमच्याकडे सोने रुपये काहीच नाही. आमेन. आमेन. आय हॅव नथिंग. माझ्याकडे जवळ काहीच नाही. हो, हालेलुया. बट व्हॉट आय डू, आय हॅव, आय गिव्ह टू यू सेज. पण मी जे करू शकतो मी ते तुझ्यासाठी करेन. मी जे करेल ते करणार, कारण मला माहिती आहे जे माझ्यामध्ये आहे ते करणार आहे. हालेलुया. आमेन. आमेन. We need to understand that. म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे. There is openingly the revelation to everyone that the relationship we got by the power of the Holy Ghost. आता या ठिकाणी सर्वांसाठी हे प्रगटीकरण आहे की जे पवित्र आत्म्याद्वारे त्या ठिकाणी परमेश्वराबरोबरचं जे नातं. Amen. Amen. Now he says, come on, in the name of Jesus of Nazareth. आता या ठिकाणी काय बोलला पेत्र स्पष्टपणे की नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. Come on, walk, he said. काय म्हणाला, उठ आणि चालू लाग. Oh, hallelujah. Come on, rise up and walk, he says, in the name of Jesus of Nazareth. तो म्हणाला नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग. Oh, hallelujah. आमेन. More precious than gold and silver and the diamond, that name has hold the power. It can heal anything. It can change any circumstance. It can change anything, my dear people. आणि म्हणून सोने रुपये त्या ठिकाणी हिरे मोती जे काय असेल त्याच्यापेक्षाही अतिशय मौल्यवान असं तो परमेश्वर, तो कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. तो म्हणतोय, in other sense, सिल्वर आणि गोल्डने तुला बरं नाही केलंय, पण आता जे मी देणार तू ऐक आता. हालेलुया. Amen. Hallelujah. Praise the Lord. Amen. Amen. And he says, come on, rise up and walk, he says, in the name of Jesus. तो म्हणाला नासोर येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग. What happened, my dear people? मग काय घडलं माझ्या प्रियानं? Something supernatural thing happened before, outside the gate, my dear people. आणि काहीतरी Outside the temple. अलौकिक गोष्ट घडली मंदिराच्या बाहेर. Beautiful gateच्या समोर काहीतरी अलौकिक झालं. Oh, hallelujah. सुंदर नावाच्या दरवाजाजवळ काहीतरी अलौकिक What घडलं. happened? काय घडलं? He took him by his right hand and lifted him up. Immediately his feet and ankle bone received the strength, my dear people. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तत्काळ बळ आले माझ्या प्रियानं. Immediately received. फक्त हात धरून उभे राहता त्याच्या पायात He लगेच बळ gave आलं. both the hand. He gave the right hand. त्याने त्याचा उजवा हात दिला That's माझ्या what he प्रियानं. says. He took him with the right hand and lifted him up. तेच सांगितलं की त्याने उजवा हात दिला आणि त्याला उठविले. आतापर्यंत ते पैसे द्यायचा हात होतं, आता ते हाताने उचललं, पवित्र आत्माने उचललं, येशूनी उचललं हालेलुया, त्याला. हालेलुया. Jesus gave his hand, hallelujah, and lifted him, and Bible says immediately the bones, the ankle bones received the strength.
येशूने त्याला हात दिला माझ्या प्रियाने, येशूने त्याला उभं केलं आणि त्याच्यानंतर लगेच बायबल सांगते की त्याच्या पायांमध्ये त्याच्या घोट्यांमध्ये तत्काळ बळ The आलं spirit entered into that man, आणि the man. त्या पंगू मनुष्याच्या पायामध्ये पूर्ण शरीरामध्ये परमेश्वराचं बळ गेलं माझ्या प्रियानं, आत्मा गेला. I believe that the power of the Holy Spirit, the बघतो की त्या ठिकाणी आरोग्याचा जो आत्मा आहे त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. Amen. And he leaping stood up and walked and entered the temple. आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो मंदिरात गेला. मंदिरात गेला, घरी नाही गेला, कुठाकडे नाही गेला, तो कुठं गेला मग? Where he went entered the temple. आणि सर्वप्रथम आरोग्य मिळाल्यानंतर तो कुठे गेला ते महत्वाचं, तो मंदिरात जे गेला. माणूस पवित्र आत्म्याने भरतो तो इथं तिथं पळणार नाही, तो मंदिरातच पळणार. Amen. Hallelujah. हालेलुया. See that man, he never entered in the temple. I believe that man, when he received the name of Jesus, immediately healed. Why he entered the temple and not only entered but started praising the God. आणि माझ्या Hallelujah. प्रियानं त्या व्यक्तीला बरं होताच तो इकडे तिकडे नातेवाईक कोणाकडेही न जाता तो डायरेक्ट मंदिरात गेला आणि फक्त मंदिरात नाही गेला तर आज जाऊन त्याने देवाची स्तुती देखील केली. That is the relationship Peter and John showed to that man, that we got the relationship. Now you take that relationship. We'll open that relationship, and the Spirit entered him. He entered the temple and he started praising the living God. Why? Because he understood the relationship with God, my dear people. Only Holy Spirit can reveal us that He is the healer. He is our Father. He is our Abba Father. तर माझ्या प्रियानं या ठिकाणी जसं पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी अगोदर पेत्र व योहानाला भरलं, जे नातं त्यांना दाखवून दिलं तेच नातं या ठिकाणी त्यांनी पंगू मनुष्याला उघडपणे दाखवून दिलं आणि त्यांनी एकच सांगितलं, फक्त पवित्र आत्मा जो आपल्याला प्रगट करणारा. Not only those he entered, but Bible says all the people saw him walking and praising God. आणि बायबल काय सांगतं की फक्त तो व्यक्तीच नाही पण त्या ठिकाणी अशा अनेक सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. What Bible says 4:10? Read it, my dear people. आणि त्या ठिकाणी 4:10, Acts 4:10. आणि प्रेषितांचे कृत्य 4:10 काय सांगते आपण वाचूया. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोणशीला झाला तो 4:10. You're reading 4:11. सॉरी प्रेषितांचे कृत्य 4:10 सांगत आहे. तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. पीटरने बोलला तिकडे. Amen. Amen. See that. कुणाच्या नावात बरं झाला? येशूच्या नावात बरं झाला. Amen. हालेलुया. Whom was crucified, God raised him from the death. Hallelujah. That means God's Spirit raised him, and the man stood before him whole. It says because of Jesus of Nazareth, Jesus, the relationship, my dear people, he showed the power of the name of Jesus, the relationship, and by the Bible says they all praising the living God. आणि बायबल याकडे स्पष्ट सांगते की पेत्राने पुढे व्यवस्थित स्पष्टपणे लोकांना सांगितलं की ज्याला तुम्ही वधस्तंभावरती खिळले होते आणि ज्या देवाने त्याला मेलेल्यातून उठविले तो नासोरी येशू ख्रिस्त, त्याने या व्यक्तीला बरं केलेलं आहे. Then they all knew that it was who was begging alms, my dear people. आणि त्या सर्वांना कळलं की माझ्या प्रियानं हा कोणाकडे He मागत was होता. at the beautiful gate, my dear की people. तो सुंदर नावाचा दरवाजा हा भीक मागणारा तोच व्यक्ती आहे. Amen. And they all filled and with wonders and amazement at what had happened to him. आणि तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटले. 11th verse. आणि 11 वचन Now सांगतं. the lame man who was healed unto the Peter and John, and all the people ran together into the porch which is called the Solomon, was greatly amazed. आणि मग 11 वचन सांगतं की मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हालेलुया. Hallelujah. आमेन. The miracle, the relationship. म्हणजे चमत्कार, नातं. After Pentecost, what happened? पेंटेकॉस्ट दिवसानंतर काय घडलं? The Spirit of God. देवाचा आत्मा. Already this Holy Spirit has come. We need to only receive and we need to just pray. We have to just claim it. Yes, that testify the relationship with God, my dear people. तर माझ्या प्रियानं पवित्र आत्मा अगोदरच आलेला आहे. फक्त आपल्याला स्वीकारायचं, आपल्याला घोषित करायचं आणि आपल्याला त्याच्यानुसार प्रार्थना Testify, करायची. my dear people. त्याला तपास Only the आपल्याला Holy Spirit testify the relationship with God, फक्त जो पवित्र आत्मा आहे तो देवाबरोबर जे नातं आहे त्याची साक्ष देतो. my dear people. तर माझ्या प्रियांनो,
I'll continue next week again. मी पुढच्या आठवड्यात पुन्हा चालू ठेवतो. And speak about that was the wine and the wine dress and about the branch. That is what they say, my dear people. When Jesus spoke the parable, it is the branch who doing, because the branch is attached to the wine and the fruit is the more fruit the Peter and John is giving. Hallelujah. जसं माझ्या प्रिय मी तुम्हाला अगोदर वचनातून शिकवलं की द्राक्षवेल आणि माळी आणि त्या ठिकाणी फांदी बद्दल सांगितलं, जे फळ देणारी फांदी म्हणजे या ठिकाणी पेत्र व योहान जे त्या ठिकाणी द्राक्षवेली प्रभू येशू ख्रिस्ताचे जडून होते आणि ते अजून पुढे फळ देणारे झाले. Hallelujah. आमेन. I'll continue next week, my dear people. पुढच्या आठवड्यात मी चालू I ठेवतो. believe you understood the revelation from the Acts chapter 3, my dear people. तर मी विश्वास बाळगतो की तुम्हाला हे प्रेषितांच्या कृत्य 3ऱ्या अध्यायात प्रकटीकरण मिळालेलं आहे. God has taught something where this God taught us something where we can understand the deep. We should have Holy Spirit. When the Holy Spirit comes, when inner man spirit makes us to reveal us that we are the children of God. आणि म्हणून जेव्हा पवित्र आत्मा येतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या आत्म्याबरोबर तो साक्ष देतो की आपण देवाची मुले Oh, आहोत. thank you, Jesus. Amen. Oh, my dear people, shall we all just stand up? माझ्या प्रिय आपण सर्वजण If उभे you राहूया. want to just kneel. God want to touch you right now. जर तुम्हाला आता गुडघ्यात जर तुम्ही गुडघ्यात जाऊ शकता, पण परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाचा आता स्पर्श Pray that the करेल. Holy Spirit come upon you. प्रार्थना करा की पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येकावरती It's येऊ दे. already only have to receive, my dear people. तुम्हाला फक्त स्वीकारायचे माझ्या प्रियांनो. And he will help you to speak many things to God, my dear people. आणि देवाशी बोलण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. Oh, then he will touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Just open your mouth and start speaking in tongues. आपलं मुख उघडून आता अन्य भाषेत प्रार्थना करा माझ्या प्रियांनो. Jesus is a true wine. येशू खरा द्राक्षवेल He आहे. says, I am the wine. तो म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे. The branches. तुम्ही फाटे आहात. My father is a wine dress. आणि तो म्हणतोय की माझा पिता माळी आहे. So important. हे फार महत्वाचं Are आहे. you attached to the wine? तर तुम्ही त्या ठिकाणी द्राक्षवेलीला जडून आहात का? If you are not attached, come on, say, Lord, I want to attach to you. जर जडलेले नसाल तर आत्ताची वेळ आहे. सांगा प्रभूला, प्रभू मला तुला The जडून राहायचं Spirit आहे. will come and help you. पवित्र That you आत्मा should attach to the wine. पवित्र आत्मा येऊन तुम्हाला मदत करेल जेणेकरून तुम्ही द्राक्षवेलीला जडून राहताय. Lord, touch them right now. प्रभू त्यांना आता स्पर्श करा. Touch everyone. Lord. प्रभू प्रत्येकास स्पर्श कर. Receive the power of the Holy Spirit upon your lives. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती स्वीकारा. Receive the स्वीकारा. miracle power of manifestation upon your life. पवित्र आत्म्याचं दैवी तुमच्यावरती कार्य करताना तुम्ही स्वीकारा माझ्या प्रिय. Receive. स्वीकारा. Receive. स्वीकारा. Receive the healing. Jesus. येशूच्याच नावात आरोग्य स्वीकारा. Receive. स्वीकारा. In the name of Jesus of Nazareth. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावात आरोग्य स्वीकारा. You will be touched and be healed right now. आता तुम्हाला आरोग्य मिळतं आणि तुम्हाला स्पर्श होत आहे. Yes. What you could not do, come and start doing right now. The power of the Holy Spirit is just touching you and healing you right now. या अगोदर तुम्ही तुमच्या शरीरातला जो कोणता अवयव हलवू शकत नव्हता, जे काय असेल ते आता तुम्ही करून पहा. तो देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करेल. He's touching you right तो आता तुम्हाला स्पर्श करत आहे. now. He's blessing you. तो आता तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Spiritually, physically, financially, the blessings is just flowing upon you right now. आत्मिक, शारीरिक, भौतिक, आर्थिक प्रत्येक भागात तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्याच नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Lord, let them always continue praying to you. प्रभू ते सतत तुझ्यामध्ये प्रार्थना करत राहू Let देत. them grow in you. ते तुझ्यामध्ये वाढू देत प्रभूजी. Let them know the relationship of yours with Master. आणि प्रभू तुझ्यावरच जे नातं आहे ते नेहमी जाणून राहू दे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for your word, O Lord. तुझ्या वचनासाठी Thank you, धन्यवाद Holy प्रभूजी. Spirit, giving us a revelation to us. धन्यवाद पवित्र आत्मा तू आम्हाला प्रगटीकरण दिलंस. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. All glory to you. सर्व गौरव तुलाच In प्रभूजी. Jesus' name. येशूच्याच नावात. आमेन. Praise the Lord. हालेलुया. My dear people, तर माझ्या प्रियांनो, something deep thing we have learned from this small time of this, where we have learned deep thing in our life, all our lives. तर आता ह्या काही थोड्या वेळामध्ये आपण आपल्या जीवनातल्या खोलवरच्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. 45 minutes, I believe, surely you got the revelation of God. आणि मी विश्वास बाळगतो की या 40-45 मिनिटांमध्ये तुम्हाला देवाचं प्रकटीकरण प्राप्त झालेलं आहे. You all are blessed, I believe. मी विश्वास करतो तुम्ही प्रत्येक जण It's आशीर्वादित time आहात. of breaking out bread, my dear people. तर आताची वेळ आहे प्रभू Just भोजनाची. prepare yourself now, तर स्वतःला आता तयार करा and then we'll have a breaking of bread right now. आणि आता लगेच आपण प्रभू भोजन घेणार आहोत. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Amen.
now it's time of breaking our bread. तर आता ही प्रभू भोजनाची वेळ आहे. So just be prepared because we all have to take in a worthy manner. तर सर्वजण तयारी राहा, कारण आपल्याला हे योग्य रीतीने घ्यायचं आहे. Shall we just have a small prayer for this bread and cup, my dear people? तर आता आपण एक छोटीशी प्रार्थना करूया प्यालावर आणि भाकरीवर, And then we will start have the breaking of bread. आणि मग आपण प्रभोजनाची सुरुवात करू. Father in heaven, स्वर्गातील पित्या, I pray, O Master, मी प्रार्थना for करतो this bread and the cup, O Father. प्रभू ही भाकर व या प्यालासाठी. Lord, I pray you bless them. प्रभू मी प्रार्थना करतो तू याला आशीर्वादित Anoint कर, them. अभिषिक्त कर. As we eat it, everyone will eat it by faith. Let miracles, signs and wonder happen, O Father. जसं परमेश्वर आम्ही हे सर्वजण विश्वासाने खाऊ तर चिन्ह व चमत्कार घडू. I bless them in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित करतो. धन्यवाद प्रभू. We will open our Bibles to 1 Corinthians 11:23 onwards. तर करिंथकरास पहिले पत्र 11:23 पुढे आपण बायबल उघडूया. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took bread, and when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Precious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, today we all are partaking this bread. आज आम्ही सर्वजण या भाकरीतून परमेश्वर सहभागी Your होत आहोत. body was broken for us, O Lord. तुझं शरीर परमेश्वर आमच्यासाठी मोडण्यात आलं. So much it was broken, it was marred, O Lord. परमेश्वर एवढं ते पूर्ण शरीर तुला ठेचण्यात आलं. 39 stripes on your back. तुझ्या पाठणीवरती 39 फटके देण्यात आले. Both the hand were nailed, दोन्ही हातांना खिळे ठोकण्यात आले. legs were nailed. दोन्ही पायांना खिळे ठोकण्यात आले. Put a crown of thorn in your head, O Lord. तुझ्या मस्तकावरती काट्यांचा They मुकुट लावला pierced in your rib, O Lord. आणि प्रभू त्यांनी त्यांच्या तुझ्या Utterly परिषद broken, O Lord. प्रभू पूर्णपणे तुला Today we छेदून remember, टाकलं. O Lord. आज आम्ही आठवण But करतो. today, as we partake, we all listen the Lord's word. जसं आम्ही त्या भाकरीतून सेवन करू प्रभू, जे आम्ही सर्व शरीराचा मर्म ओळखतो. What pain in you agony gone for us, O तो आमच्यासाठी कोणत्या त्रासातून व वेदनातून गेला. Oh, Father, we thank you. पिता, आम्ही तुझे आभार Lord मानतो. Jesus, we thank you that your body was broken for us. प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझे आभार मानतो की तुझं शरीर आमच्यासाठी We मोडण्यात all आलं. are standing only because of you, O Master. आम्ही सर्वजण तुझ्यामुळे आता उभे प्रभूजी. Today we pray आज आम्ही प्रार्थना and करतो. say, because of your body broken, we live for your glory. तुझं शरीर आमच्यासाठी मोडण्यात आलं म्हणून आम्ही सर्वजण तुझ्यासाठी जगू. Thank you, Father. धन्यवाद पिता Jesus' परमेश्वर. name. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. All those taken in immersion water baptism can partake of this bread. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे, त्यांनीच फक्त हे भाकरीतून सेवन करावे. And meanwhile, we'll have one song, then just be prepared. Then we'll take the bread in your hands, and all together we'll have this bread. तर आपण सर्व या दरम्यान तयारी करत असताना आपापली भाकर आपण हातात धरून ठेवावे. तोपर्यंत बाहेर आपल्यासाठी गीत गाईल. क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीहा है, हर ज़ख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का है, जो क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीहा है, हर ज़ख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का है. My dear people, माझ्या प्रियांनो, are you ready? तुम्ही तयार आहात का? Just take the bread in your hand तर भाकर आपल्या हातात घ्या and just remember what Lord had done for you. आणि आठवण करा की प्रभूने तुमच्यासाठी काय केले. Just eat it and claim healing to your body. आणि ही भाकर सेवन करून आपल्या शरीरासाठी आरोग्य स्वीकारा. Part of your body, anything, just say, I receive in the name of Jesus. कोणत्याही शरीरातला कोणताही भाग असेल, आपल्या आरोग्य आत्ता येशूच्या नाव Just स्वीकारा. eat right now.
जसं तुम्ही भाकर सेवन So we करता all eat it together right now. तर आपण सर्वजण एकत्रित सेवन करूया. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. As often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, once again we thank you परत एकदा मी तुझे आभार मानतो. that you sent your son Jesus for us. तू आमच्यासाठी तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी पाठवला. He died on the cross of Calvary. तो कालवरीच्या वधस्तंभावरती मेला. Lord, पण प्रभू body was totally blood immersed. आणि प्रभूचं शरीर पूर्णपणे रक्ताने माखलं It's होतं. for us, O Lord. हे आमच्यासाठी प्रभूजी. Because blood was oozing from your whole body from head to toe, O Master. आणि मस्तकापासून तर पायापर्यंत पायाच्या बोटापर्यंत पूर्ण शरीर रक्ताने माखलं Cleanse होतं. our life from all the iniquities, O Lord. तो आमच्या सर्व अपराधांसाठी तू घायाळ झालास. To remove from all the, to cleanse all our sins. आमचे सर्व पाप धुण्यासाठी प्रभूजी. And Lord, आणि आज प्रभू your blood is so precious. तुझं रक्त फार मौल्यवान आहे You're so worthy to be praised, O Lord. आणि तू खूप योग्य त्याचा परमेश्वर तुझी आम्ही स्तुती करू तेवढी कमीच आहे. The blameless, spotless, the blood shed for us. जो निर्दोष ज्याच्यात एकही दाग नाही असं आमच्यासाठी जो रक्त We सांडलं. all are protected by your blood and we stand and we proclaim and today we say, Lord, because of your blood we live and we bring glory to you. आणि Lord. तुझ्या रक्ताद्वारे प्रभूजी आम्हा प्रत्येकाला संरक्षण मिळतं. आम्ही सर्वजण म्हणतो की आम्ही तुझ्या रक्तामुळेच आम्ही सर्व तुझ्यासाठी जगू. Thank you, Father. धन्यवाद In प्रभूजी. Jesus' name. येशूच्याच नावात. All those taking immersion water baptism can partake of this cup. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला फक्त त्यांनीच या प्रभू भोजनामध्ये And सेवन hold it in केले. your hand as just Corey will have one song and just hold in your hands and then we'll all together will have this together. तर हा प्याला सर्वांनी हातात धरून ठेवा. एक गीत होईल त्यानंतर आपण मग सर्व एकत्रित सेवन करूया. मेरे ही गुनाह उसको, मेरे ही गुनाह उसको, ये जुल्म सितम उस पर मैंने ही कराया है, मैंने ही कराया है, जो क्रूस पे कुर्बान, ओ मेरा मसीहा है, हर ज़ख्म जो उसका है, ओ मेरे गुनाह का है. Already we'll all drink it together, my dear people. तर आपण सर्वजण माझ्या हा प्याला एकत्रित घेऊया Let's just drink in the worthy manner. आणि योग्य रीतीने घेऊयात माझ्या. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. This wonderful time we could take this breaking of bread. या अद्भुत वेळेसाठी परिषद या ठिकाणी प्रभू भोजन Thank घेऊ you, Lord. शकतो. The people are blessed. Father. प्रभू मला ठाऊक आहे बाप्पा तुझे लोक आशीर्वादित झाले आणि तू त्यांना आरोग्य Thank दिले you, आहे. Jesus. धन्यवाद All येशू. glory to you, Father. सर्व गौरव तुलाच प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता In परमेश्वर. Jesus' name. येशूच्याच नावात. Praise the Lord. हालेलुया. Let's take a last benediction. If you want to just stand and honor God, you can stand wherever you are and take a last benediction. तर तुम्ही जिथे कुठे असाल माझ्यापर्यंत तिथे आपण उभे राहू शकता. आपण शेवटचं अभिर्वचन घेऊया. Are you ready? तुम्ही सर्व तयार आहात का? The grace of our Lord Jesus Christ, प्रभू येशूची कृपा, the love of the Father, पित्याची and प्रीती the sweet communion of the Holy Spirit with you. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. God is with you all. परमेश्वर सदा सर्वदा तुमच्यासोबत असो. God bless you all. एकमेकांना भेटा. दे बाबा तुम्हाला आशीर्वाद देऊ.